आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती येते। शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी पोलिसांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे। ताडकाशीतून जवळच असलेल्या कळगाव येथील घटना आहे। जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक गजानन काटेवाड यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आमचे प्रतिनिधी फिरोज पठाण आपल्यासोबत जोडले गेले फोन लाईन वरून। फिरोज, निळा परिसरामध्ये जो पोलिसांवर हल्ला झाला आहे, एकंदरीत पाहता गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, तर काय सांगता येईल या बाबतीमध्ये? हा सर, बरोबर आहे। काल 28 जानेवारी रोजी सर एक नगरवर, सिद्धेश्वर नगरवर सांस्कृतिक कार्यक्रम होता सर शाळेवर, आणि पोलीस प्रशासन, ताडकस्थ पोलीस प्रशासन तिथे गेले असता काय असं त्यांचं म्हणणं आहे फिर्यादीमध्ये की 2 गटामध्ये मारामारी झाली आणि पोलिसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, आणि परंतु तिथल्या लोकांनी पोलिसावरच मारण्याच्या उद्देशाने त्यांना मारलं, आणि त्याच्यात काठेवाड एपीआय यांना गंभीर जखमी झालेले आहे। ते सध्या परभणी प्रायव्हेट गोदावरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे सर। फिरोज, पाहायला गेलं तर निळा परिसर हा गोदावरी नदी पात्राचा भाग येतो। कळगाव झालं, निळा झालं, तर इथं रेती माफियाचा पण सुळसुळाट एकेकाळी पाहायला मिळत होता। काही याच अनुषंगानं पूर्वीचा वाद म्हणून किंवा पूर्वी कधी तक्रारी केल्या होत्या असं म्हणून काही हल्ला झाला असं काही कळतंय का? हो सर, सध्याच्या तपासामध्ये काही माफियाचा वगैरे याच्यात काही रोल दिसत नाही, परंतु सर निळा हा परिसर, महागाव परिसर हा वाळू माफियाचा गड मानला जातो। तिथून अवैध वाहतूक वाळूची होती, परंतु सध्या तरी याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने बी आणि असे काही चर्चा बी काही झाल्या नाहीत की माफियाचा याच्यात काय होतं। परंतु सर या प्रकरणामध्ये खूप गंभीर प्रकार घडलेला आहे आणि पोलिसाला मारहाण होणे हे काही योग्य वाटत नाही, परंतु या संदर्भात या प्रकरणामध्ये 6 आरोपी अटक केलेले आहे आणि इतर जे आहेत ते फरार आहेत। नक्कीच